नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमधला अंतर्गत वाद उफाळून आल्याचं दिसतंय। स्थानिक पातळीवरच्या राजकीय समीकरणांमुळे महायुतीमधल्या प्रत्येक पक्षानं आपापल्या पक्षाला बळकटी देण्याचे प्रयत्न चालवलेत। अलीकडेच झालेल्या निवडणुकीतल्या आरोप प्रत्यारोपांनी टोक गाठल्याचं दिसलं आणि परस्परांना थेट अल्टिमेटम देखील दिले गेले। पक्षवाढीसाठी मित्रपक्षातल्या नेत्यांच्या फोडाफोडीलाही ऊत आल्याचं पाहायला मिळालं आणि महायुतीमधला हा वाद आता थेट भाजपच्या दिल्ली दरबारात देखील पोहोचला। यावर तोडगा काढण्याचे आदेश भाजप पक्ष नेतृत्वाने आता दिलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर यापुढे घटक पक्षातल्या कोणत्याही नेत्याला आणि पदाधिकाऱ्याला प्रवेश न देण्याचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीने घेतलेला आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला वाद हा निवडणुकांच्या माध्यमातून विकोपाला गेलाय। चव्हाण यांनी शिवसेनेच्या काही माजी नगरसेवक नेत्यांना भाजपात प्रवेश देऊन शिवसेना कमजोर करण्याचा सपाटा लावलाय। जे ठाणे कल्याणमध्ये झाले तेच कोकणातही घडले। तिथे चव्हाण आणि निलेश राणे यांच्यात वाद झाला होता। कोण बोलत असेल 1,00,000% नगराध्यक्ष बसणार, ह्याचा बसणार त्याचा बसणार। बघा, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे। आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो, विधानसभा महायुतीमध्ये लढलो। आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील, या महायुतीमध्येच लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे। पण कोणाचं जर मत वेगळं असेल, कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। भाजपाने राज्यभरात शिवसेनेतील नेत्यांना फोडण्याचा सपाटा लावलाय। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे कमालीचे नाराज आहेत। शिंदे यांनी आपली नाराजी थेट अमित शहा यांच्या कानावर घातली। याबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचे अस्त्रही उगारले होते। राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होणार आहे। महायुतीमधील वाद आणखी विकोपास जाऊ नये यासाठी महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्यात। भाजप शिवसेना यांच्यातील संघर्ष मिटवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। आमचा निर्णय आता अजून आम्ही बसणार आहोत। या आठवड्यात आमची बैठक होणार आहे। माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, आमचे रवी चव्हाणजी अध्यक्ष बसणार आहेत आणि आम्ही जे पूर्वी ठरलं होतं महायुतीमध्ये, कुठल्याही पक्षाचा व्यक्ती कुठेही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करायचा नाही, यावर आता एकमत झाला आहे। मला असं वाटतं की 2-3 दिवसात ही बैठक होईल। महापालिका निवडणुकीत महायुतीतील संघर्षाचा कोणताही फटका बसू नये यासाठी तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीने एकमेकांचे पक्ष न फोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी ते पक्षांतर बंदीचा तह करणार आहेत। हा तह झाला तरी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत तिन्ही पक्षात समन्वय राहणे अशक्य आहे। सत्तेत 3 पक्षांची महायुती असली तरी आता तिन्ही पक्षांना महापालिकांवर आपापले वर्चस्व हवंय। त्यासाठी तिन्ही पक्षांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। त्यामुळे नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निकालानंतर आगामी काळात अंतर्गत धुसफूस वाढण्याचीच अधिक शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।